राज्यसभेच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून प्रथम आलेले अभयसिंह मोहिते यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत. नमस्कार. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. मी चालतो अखंड चाला याचे म्हणून, मी चालतो अखंड चाला याचे म्हणून, धुंदीत या गतीच्या सारेच पंत प्यारे. डरतात का वादळांना दास त्या फुकाचे, डरतात का वादळांना दास त्या फुकाचे, हे शीड तोडले की अनुकूल सारे वारे. मगरूर प्रार्थनाचा मी फाडला नकाशा, मगरूर प्रार्थनाचा मी फाडला नकाशा, विजले की तेज सारे ते मागचे इशारे, ते मागचे इशारे. आदरणीय मधले सर, सुनील चव्हाण सर, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि एमपीएससी यूपीएससी सारख्या अतिशय अनिश्चित क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हे यश अवर्णनीय आणि शब्दातीत आहे. मी बऱ्याच ठिकाणी मुलाखत देतोय, पण मला माझ्या भावना बऱ्याच वेळा व्यक्त करताना प्रॉब्लेम होतोय, कारण जास्त अपेक्षा आहेत. बाबा मोहितेने अजून चांगलं बोला, अजून चांगलं बोला. पण एवढं चांगलं बोलणं पेक्षा चांगलं काम करणं महत्वाचं आहे. बोलणं हे नेत्यांचं काम आहे, काम करणं हे 2013 साली मागच्या वर्षी जे इलेक्शनचं कॅम्पेन चालू होतं, लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या आणि मी इथं एका लायब्ररीत अभ्यास करत होतो. माझे मित्र आणि आम्ही अभ्यास चालू करत होतो. त्यावेळी अब की बार मोदी सरकार जोरात चालू असायचं. आम्ही जेवायला वगैरे बसायचो आणि टीव्ही ते समोर दिसायचं, अब की बार मोदी सरकार. माझे मित्र म्हणायचे अब की बार मोहिते सरकार, आणि मोहितेंचं सरकार आलेलं आहे. खरं तर हे आत्मगौरव किंवा हे असं मला आवडत नाही. मी कायम वास्तववादी बोलतो. मित्रांना जास्त चांगल्या रीतीने माहिती आहे. कचरेवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या अतिशय छोट्याशा गावातून मी आलेलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण तिथं झालं, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचरेवाडी. त्यानंतर माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा, 11वी-12वी विद्या प्रतिष्ठान बारामती आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येतं. खरं तर आमचा अतिशय छोटासा गाव मंगळवेढा, आम्ही ज्याला प्रेमानं मंगुडे म्हणतो. मी बऱ्याच वेळा बोलताना उल्लेख करतो मंगोड्याचं पाणी. आमच्या दुष्काळी पट्टा आहे, सांगोला, मान, मंगळवेढा वगैरे. तर ह्या दुष्काळी गावात जिथं पाणी मिळत नाही, अशा गावातल्या एका विद्यार्थ्यानं आज अख्ख्या महाराष्ट्राला पाणी पाजलेलं आहे. असं हे मंगोड्याचं पाणी. तर इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला असताना खरं तर मला लहानपणापासून असं वाटत नव्हतं की असं काही व्हावं वगैरे. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना असं झालं की जे मी ज्या क्षेत्रात काम करायला जातोय, कॉर्पोरेट क्षेत्र आहे, तिथं जे मला काम करायला मिळतंय ते अतिशय मर्यादित असणार याची मला जाणीव होती. कोण कुठल्या परदेशातल्या कंपन्यांसाठी 60-70-80 हजारावर काम करायचं, ती 10-15 जणांची टीम, ते आणि आपलं विश्व याच्यापुरता मर्यादित काम करणं हे माझ्या बुद्धीला पटेना. याच्यापेक्षाही व्यापक स्तरावर काम करायला हवं असं ज्यावेळी मला जाणवलं आणि असं कोणतं क्षेत्र आहे याचा विचार केला, प्रशासकीय क्षेत्र मला खुणावं लागलं. दरम्यानच्या काळात माझा मित्र स्वप्नील पाटील IRS झाला. जो मुलगा आपल्यासोबत उठतो, बसतो, चालतो, बोलतो, तो जर इतकं मोठं यश मिळवू शकत असेल तर आपण का नाही बाबा. त्या दृष्टीने मी माझे प्रयत्न चालू केले. स्पर्धा म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी अभ्यास करायला सुरुवात केली. 2000 दरम्यानच्या काळात मी MBA ला ऍडमिशन घेतलं होतं, साइड बाय साइड तेही करत होतो. 2011 साली माझी STI पदावर निवड झाली. 2013 साली सहाय्यक गट विकास अधिकारी पदावर निवड झाली. परंतु हे सर्व जरी झालं तरी मी एक अस्वस्थ होतो की बाबा नाही, आपणाला आणखी पुढे जायचं आहे, म्हणजे पुढचं टार्गेट फिक्स आहे. उदाहरणार्थ एक साधी गोष्ट सांगतो. 1 फेब्रुवारी 2014ला रिझल्ट आला. असिस्टंट BDO पदावर माझी निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी राज्यसेवेची पूर्व परीक्षा होती. मग बऱ्याच जणांचे मित्रांचे फोन वगैरे चालू झाले, परंतु मला माहिती होतं की जी येणारी ऍड आहे त्यात उपजिल्हाधिकारी पदाच्या जागा आहेत. त्यामुळे मी फक्त घरच्यांना फोन करून सांगितलं आणि त्याच वेळी मोबाईल स्विच ऑफ केला आणि म्हटलं आधी आपण परीक्षा देऊ, शुभेच्छा काय उद्या संध्याकाळी घेता येतील.
हा जो निर्णय आहे, हा जो निर्णय माझ्या आयुष्याला दिशा देणारा ठरला. ही जी गोष्ट आहे ती आपणाला स्वतःला करायला हवी. माझ्या या यशात माझ्या आई वडिलांचं, मामांचं, काकाचं खूप मोठं योगदान आहे. मी बऱ्याच ठिकाणी सांगतोय की माझ्या वडिलांचं अतिशय मोठं यात योगदान आहे. त्यांनी मला पूर्ण निर्णय स्वातंत्र्य दिलं. कधीही हे कर किंवा ते कर असं अजिबात सांगितलं नाही. तसा मीही बेरकी जास्त ऐकणारा नाही, अजूनही ऐकत नाही. 12वीला असताना त्यांनी सांगितलं की बाबा मेडिकल कर, मेडिकलचा अभ्यास कर. मी त्यावेळी म्हटलो तुम्ही येऊन अभ्यास करा, मला नाही जमत. त्यानंतर आमच्या वडिलांनी मला कधीच सांगितलं नाही की तू हे कर आणि ते कर, पण ती जबाबदारी आहे ती मी पार पाडली. विद्याप्रतिष्ठान म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एखादा एवढा टॉपर विद्यार्थी वगैरे आला, लय सिन्सिअर वगैरे असेल, असलं काही नाही बरं का आपल्याकडे. विद्याप्रतिष्ठानला मी होतो त्यावेळी मला रस्टिकेट करायचं चाललं होतं. म्हटलं की बाबा पोरगाला पोडकर आहे, जास्त काय तर करतो, पेप्सी वगैरे आणून जरा थोडा गोंधळ होणार, आता तरुण वय, त्यावेळी करायचं नाही तर कधी करायचं. तर मग ते मला कॉलेजवर पूर्ण एक आठवडाभर बसूच देत नव्हते वर्गात, की बाबा तुला एंट्री नाही, तुझ्या पप्पांना बोलवून घेऊन ये आणि त्यांनी पप्पांना आणल्यानंतर तुला बसू देतो. मग मी थोडं वाट बघितलं की बाबा आता काय करतील, थोड्या दिवसांना आत घेणारे माहिती होतं, थोडंच काय काढून टाकतील. आणि वडील आले, त्यानंतर त्यांनी लिहून दिलं की बाबा असं करणार नाही वगैरे हे ते सगळं. पण तो जो इन्सिडेंट आहे, वडील या सगळ्या प्रकरणात मला वडील काहीही बोलले नाही, काही म्हणजे बोलले नाहीत, म्हणजे रागावले नाहीत की मारलं नाही किंवा हे नाही किंवा ते नाही. फक्त जाताना एकच वाक्य म्हणाले की बाबा तुला जर अभ्यास किंवा शिक्षण जमत नसेल तर तसं सांग, तुला 10-15 म्हशी घेऊन देतो, आपल्या इकडे माळरान भरपूर आहे, तिथं मोकळ्या रानावर चालत बस. हा जो प्रसंग आहे तो प्रसंग माझ्या आयुष्याला दिशा देणारा ठरला. त्यानंतर मी कधीही वडिलांना अशा खोड्यासाठी बोलवायची वेळ येऊ दिलेली नाही. त्यानंतर माझी स्कॉलर बॅचला वगैरे निवड झाली. त्यानंतर एकदा कॉलेजमधून फोन केला की बाबा तुमचे स्कॉलर बॅचला पोरगा, जरा या आणि त्याची प्रगती बघा. ते दुपारचा फोन गेल्यावर वडील घाबरले, अजून काय तर गोळ केला काय. तर तसं काहीही झालेलं नाही. आता बऱ्याच जणांच्या अशा अपेक्षा आहेत. हा झाला प्रवास. मला माझ्या स्टोरीत काही विशेष वाटत नाही, म्हणजे जास्त काय कष्ट वगैरे मला जास्त काय कष्ट पडले नाहीत, केले, पण एवढं काय हे मला वाटत नाही. माझ्यापेक्षाही माझे जे मित्र आहेत जे तुम्हाला बोलतील त्यांच्या कथा ह्या जास्त इन्स्पायरिंग असतील. त्यांचे कष्ट माझ्यापेक्षा जास्त आहेत. मी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी या म्हणजे मला मिळेल असं वाटत होतं पहिला येणं. म्हणजे मी असं म्हणत नाही की मला माहिती होतं पहिला येणं, असं काही नसतं. परीक्षा देणाऱ्यांना सगळ्याला माहिती असतं. माझं नाव येईल हे मला माहिती होतं, पण पहिला आलो हे मी थोडंफार सुदैवी समजतो. खरं तर ही जी अस्वस्थता यश मिळवण्यासाठी बेचैनी आहे. 2003 साली मंगळवेढा तालुक्यात 5 विद्यार्थी बोर्डात आले होते इतिहासात. त्यांची जी भव्य मिरवणूक निघाली होती, त्या वर्षी मी ठरवलं होती की पुढच्या वर्षी सुद्धा अशीच भव्य मिरवणूक आपण काढायची. परंतु ते मला जमलं नाही. 12वीला ते जमलं नाही. तब्बल 12 वर्ष मी हे स्वप्न जोपासलं आणि 6 एप्रिल 2015 रोजी ज्यावेळी माझी मिरवणूक निघाली, खरं तरी अस्वस्थता, बेचैनी, तुम्हाला सारखं ते आतून वाटत राहिलं पाहिजे तरच ते यश मिळवू शकता. हार्डवर्क. असं म्हणतात की रडल्याशिवाय सुद्धा आई दूध पाजत नाही, रडल्याशिवाय सुद्धा आई दूध पाजत नाही, तर कष्ट केल्याशिवाय काय मिळणार आहे तुम्हाला. हा अभ्यास नावाची अशी गोष्ट आहे की तुमचे आई वडील मित्र वगैरे कोणी येत नाही, तुम्हाला स्वतःलाच ती गोष्ट करायची आहे. त्यामुळं जे बरेचसे, मी इथं पुण्यात अभ्यास करतो, हे सगळा जो विद्यार्थी आहे, मॉब आहे, हा सगळा इथूनच आलाय. मी जास्त मार्गदर्शन करणार नाही. ज्या 2-4 गोष्टी मला जाणवल्या आहेत त्या मी सांगतो. आता सातत्य जे सांगितलं, विन्स्टन चर्चिलचं वाक्य परवा मी मुलाखतीत सांगितलं, कंटिन्युअस एफर्ट नॉट हार्डवर्क और इंटेलिजन्स इज द की टू अनलॉक युअर पोटेन्शियल. सतत प्रयत्न, इव्हन हार्डवर्क आणि इंटेलिजन्स सुद्धा नाही, पण कंटिन्युअस एफर्ट हे तुम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. इथं जे लायब्ररीत बरेच अभ्यास करतात की मोबाईलचं जे हे प्रमाण आहे, व्हॉट्सअप वगैरे जे प्रलोभन आहे, त्याच्यावर आपण कंट्रोल असणं अतिशय गरजेचं आहे. माझ्या मित्रांना माहिती आहे, ज्यावेळी मी अभ्यास करतो त्यावेळी माझा मोबाईल स्विच ऑफ असतो. कारण हे स्वतःवर बंधन घालून कुठेतरी मर्यादा घातल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही. काही ना काही कॉम्प्रोमाइज करायला लागतं, मित्रांना टाळावं लागतं, नाईलाज असतं. ह्या साध्या गोष्टी आहेत. आणखीन एक गोष्ट, बरेचसे मित्र गावाकडून येतात अभ्यासासाठी,
आणि इथं आलं की बरंच मी डायरेक्ट बोलतो की इथं पोरी वगैरे असतात, लायब्ररीत बसलेले असतात, ते आलं की अख्खं ध्यान तिकडं. इथं कशाला येताय तुम्ही? तुमचं जे टार्गेट आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष पाहिजे. मी ज्या लायब्ररीत बसतो की तिथं मी असं जवळजवळ 15-20 फुटात कुठली पोरगी नाही ना, तिथं जाऊन बसायचं. बाबा हे नको. हा सोपा, हे म्हणजे सांगायला सोपा आहे, करायला अवघड आहे. लक्षात. ज्यावेळी माझे मित्र कॉर्पोरेट क्षेत्रात 70-80 हजार पगार मिळवत होते, शनिवार रविवारी मौज मजा करत होते, त्यावेळी मी माझ्या मनाला धीर कसा देत होतो हे सांगतो. कारण शनिवार रविवार फोन यायचे त्यांचे, चला पार्टी करू, हे करू. आता एवढा मोठा पगार, इतके पैसे, त्यांना काय वेळ, शनिवार रविवार अख्खी सुट्टी, आम्ही आपलं दिवस रात्र कुदतोय. त्यावेळी मी त्यांना सांगितलं, मी माझ्या मित्रांना सांगायचे होते माझ्या बरोबर अभ्यास करताय की बाबा हे पळतायत पण पळू दे, हे पळतायत पण पळू दे, एका फ्लॅटच्या पुढे आपल्या जाणार नाही, जास्तीत जास्त एक फ्लॅट घेतील. जर मी सिलेक्ट झालो तर शासन मला 58व्या वयापर्यंत घर देईल, गाडी देईल. मला अजून काय पाहिजे? रिटायर झाले की गावाकडे जाऊन राहतो निवांत, काय टेन्शन आहे. तर ह्या साध्या साध्या गोष्टी असतात. मी जास्त काही उपदेश करत नाही. मी जे अनुभवलं, मी जे भोगलं नाही, मजा केली, एन्जॉय केला. अभ्यासात सुद्धा जो एन्जॉय असतो तो फील केला. दिवस रात्र ते अभ्यास करणं, तो परीक्षेचं वातावरण, आम्ही म्हणतो हा धंदा चिरमुऱ्याचा आहे बोलताना MPSCचा. कारण खूप अवघड, अनिश्चित असं क्षेत्र आहे हे. या क्षेत्रात यशाची अजिबात गॅरंटी नाही, परंतु त्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. मी आता जास्त वेळ घेत नाही, मला जास्त काही सांगायचं पण नाही, परंतु माझ्या सगळ्या मित्रांना मी एक फक्त सांग, माझा किस्सा आहे की म्हणजे मी पुस्तक वाचण्याची माझी आवड आहे आणि त्यातला एक किस्सा माझ्या मनावर कोरला गेलेला आहे. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकातला किस्सा आहे. नरेंद्र जाधव यांचं एक पुस्तक आहे. पुणे युनिव्हर्सिटीचे ते माजी कुलगुरू होते. ते ज्यावेळी तरुण होते, त्यांचे मोठे बंधू JD जाधव हे कलेक्टर होते. त्या कलेक्टरांनी, आज कलेक्टर वगैरे अशा लोकांना वाटतं आपल्या अख्ख्या घराबाहेर कलेक्टर व्हावं. मी असं कधीही सांगणार नाही. ज्यांना ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रात जा, पण आपणाला जे आवडतंय ते करा. तर हा किस्सा असा आहे की JD जाधवांनी विचारलं नरेंद्र जाधवला की बाबा तुला काय व्हायचंय भविष्यात? त्यांनी म्हटलं की मला लेखक, कवी व्हायचंय. काय हे तुला भिकेचे डोहाळे लागले, लेखक कवी काय होत असतील काय? मग हीच गोष्ट घेऊन ते आपल्या वडिलांकडे गेले. त्यांना ते दादा म्हणायचे. दादा भाऊ असा म्हणतोय की मी जर लेखक कवी हो, जर तुला काय भिकेचे डोळे लागलेत का? त्यावेळी त्यांच्या वडिलांनी जे त्याला सांगितलं, तुला जिथं कुठं जायचं आहे, तुला जे आवडते क्षेत्र, त्या क्षेत्रात तू टॉपला जायला पाहिजे. भले तू जुगारी झालास तरी चालेल, पण तुझ्यासारखा अट्टल जुगारी अख्ख्या जगात असायला नको. अशी ही गोष्ट माझ्या मनात सतत तोडत राहिली, ही प्रेरणा देत राहिली. प्रशासकीय ही तर एक सुरुवात आहे. प्रशासकीय कामात जे ना, हा एक टप्पा आहे. अजून मला बरंच काही करायचंय, बरंच काही शिकायचं आहे. बरेच जण अधिकारी झाल्यानंतर वेगवेगळा दावा करतात, मला चांगलं काम करायचं, मी अमुक करेल, मी तमुक करेल. मी कोणताही दावा करणार नाही. तेंडुलकर ज्यावेळी टीका होते, त्या टीकेला तो आपल्या बॅटनेच प्रत्युत्तर देतो, तसं मी माझ्या कामातूनच या गोष्टीला उत्तर देईन. जाता एवढं सांगेन, जिंदगी के तजुर्बे ने बहुत बात सिखाई है, ईश्वर बैठा है तू हिसाब ना कर, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, जिंदगी का सार अभी बाकी है, यहाँ से चले नई मंजिल की ओर, ये तो एक पन्ना था, अभी पूरी किताब बाकी है. धन्यवाद. धन्यवाद अभय सिंहजी मोहिते.